मनपा जप्ती पथकाची धडक कारवाई। महेश पल्लानी यांच्याकडे 13 लाख रुपये थकबाकी तर 3.5 लाखाचा धनादेश दिल्याने कारवाई स्थगित। धुळे शहरातील मनपा प्रशासनाच्या वतीने थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा सुरू असून मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या आदेशान्वये थकबाकीदारांनी लवकरात लवकर भरणा करावा, अन्यथा कारवाई करण्यात येईल असा इशारा या ठिकाणी मनपा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे। ज्यात प्रामुख्याने थकबाकीदारांमधील धुळे शहरातील पारोडा रोडवरील पोलीस चौकीजवळ असलेल्या मालक महेश पल्लानी यांच्याकडे 13 लाख रुपये अधिक थकबाकी असल्याने कर न भरल्यामुळे आज मनपा जप्ती पथकाकडून कारवाई करण्यासाठी पथक दाखल झाले होते। यावेळी या ठिकाणी संबंधित मालकाने 3.5 लाख रुपयाचा धनादेश दिल्याने सदरची कारवाई काही दिवसांसाठी स्थगित करण्यात आली असून बाकी रक्कम लवकरात लवकर भरणा न केल्यास पुन्हा कारवाई करण्यात येईल असा इशारा या ठिकाणी मनपा जप्ती पथकामार्फत देण्यात आले आहे। धुळे शहरातील थकबाकीदार मालमत्ता कर धारकांनी लवकरात लवकर आपला कर भरणा करावा, अन्यथा कारवाईस सामोरे जावे लागेल असे इशारा मनपा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे। सदर यावेळी वसुली अधीक्षक शिरीष जाधव, वसुली निरीक्षक अनिल सोडके, वसुली लिपिक सतीश जाधव, पंकज मोरे व सचिन पवार, अशोक मांगेडकर, रवींद्र वराडे आदी पथक या ठिकाणी उपस्थित होते। धुळे शहरातील हद्दवाढसह बऱ्याच मालमत्ता धारकांकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी असल्याने महाशय आयुक्त साहेब यांनी घेतलेल्या बैठकीत दिलेल्या निर्देशानुसार जप्ती पथकं तयार करण्यात आलेली असून आज दिनांक 24/2/2026 रोजी गल्ली नंबर 7 पेठ 7 येथील महेश जीवनदास पल्लानी भाडेकरी बंधन बँक यांच्याकडे 13,98,049 रुपयाची थकबाकी असल्याने सदर जप्ती कारवाईसाठी आलो असता सदर मालकांच्या विनंतीनुसार 3,50,000चा धनादेश आज रोजी देण्यात आलेला आहे। तर उर्वरित रक्कम 15 दिवसांनी न भरल्यास पुढील कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिल्याने सदरची कारवाई स्थगित करण्यात आलेली आहे। जरी धुळे शहरातील तमाम मालमत्ता धारकांना कळवण्यात येते की ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी असेल त्यांनी त्वरित महानगरपालिका कार्यालयात येऊन मालमत्ता कर व पाणीपट्टी कर भरावा व जप्तीची कठोर कारवाई टाळावी ही विनंती। तर कारवाईसाठी उपस्थित असलेले वसुली अधीक्षक शिरीष जाधव, निरीक्षक अनिल सोडके, सतीश जाधव, पप्पू वराडे, अशोक मंगेडकर, पंकज मोरे, सचिन पवार आदींनी सदरची कारवाई केलेली आहे।